सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती 1161 जागांसाठी आणि ते फक्त 10वी पास साठी निघाली होती आणि महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये फॉर्म भरला। सर्वात जास्त कुक मध्ये आणि स्वीपर पदामध्ये भरला आणि त्या ट्रेड्समॅन मध्ये ज्या जागा होत्या कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल कॉबलर, कॉन्स्टेबल टेलर, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल वॉशरमॅन, कॉन्स्टेबल स्वीपर, कॉन्स्टेबल पेंटर, कॉन्स्टेबल कारपेंटर, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, कॉन्स्टेबल माळी, कॉन्स्टेबल वेल्डर, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकल, कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंट असे काही विविध प्रकारचे यामध्ये पद होते सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट आहे की सर ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर जे यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, ग्राउंडसाठी काय टाइम भेटणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, कारण की यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 1161 जागांसाठी 10वी पास साठी ती भरती आली होती मुलांसाठी आणि मुलींसाठी। तर त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड स्टार्ट या ठिकाणी झालेला आहे, 26 सप्टेंबर पासून ग्राउंड चालू झालेले आहे आणि त्याचे ऍडमिट कार्ड सुद्धा आले आहे। ज्यांनी सुद्धा 1161 जागांसाठी सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती त्याची, तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत आपले ऍडमिट कार्ड काढले नसेल तर काढून घ्या। सीआयएसएफच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी लॉगिनचा ऑप्शन दिसणार आहे, लॉगिनवर क्लिक करायचं। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन दिसणार आपल्याला सीआयएसएफचा ट्रेड्समॅनचा ऍडमिट कार्ड, तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर जसं क्लिक केलं आपला त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार, रोल नंबर टाकावा लागणार आहे आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे आणि आपल्याला सर्व हॉल तिकीट त्या ठिकाणी आपली भेटणं दिसणार आहे। आपल्याला कोणतं सेंटर भेटलं, कोणत्या तारखेला आपलं ग्राउंड आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त मुलांना जे या ठिकाणी सेंटर भेटलाय तर त्या ठिकाणी नाशिक सेंटर या ठिकाणी भेटलेला आहे। तर नाशिक सेंटर भरपूर विद्यार्थ्यांना भेटला, आता बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणतं सेंटर भेटलं हे माहिती नाही, पण भरपूर विद्यार्थ्यांना नाशिकचं सेंटर या ठिकाणी भेटलेला आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं 16 ऑक्टोबरला सुद्धा ग्राउंड आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा म्हणजे ग्राउंड आता त्यांच्यावर आहे, कारण की 26 तारखेपासून ग्राउंड चालू झाले, 26 सप्टेंबर पासून सीआयएसएफ ट्रेड्समॅनचं। तर सर्वांनी तुम्ही ऍडमिट कार्ड सर्वात अगोदर चेक करा पहिली गोष्ट, कारण की त्यावर आपल्याला कळणार आपली तारीख काय आहे। तर आता सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी भरती होली। तर यामध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असणारा पेपर, त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर सर्वात अगोदर आपला यामध्ये ग्राउंड आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये। तर ज्यामध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। तर एवढं यामध्ये उंची छाती लागणार आहे। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, 1-1 सेकंडला सुद्धा फेल केलं जाते। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर आपल्या यामध्ये काय असणार आहे तर 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार, अपात्र केला जाणार। अशा प्रकारे ग्राउंड यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर आपलं काय असणार आहे त्या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणार आहे। तर ट्रेड टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर यामध्ये विविध प्रकारच्या पद्धत, तर मी तुम्हाला सांगून देतो कुक मध्ये जे आपल्याला ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर आपल्याला एका खोलीमध्ये नेलं जाणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला चपाती किंवा पोळी या ठिकाणी बनवायला लावणार आहे, त्याचबरोबर किंवा आपल्याला व्हेजिटेबल भाजी बनवायला लावणार आहे किंवा दाल सांबार आपल्याला बनावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला मासोळ्याची भाजी बनवून दाखवावी लागणार आहे किंवा अंड्याची भाजी बनवून दाखवावी लागणार आहे किंवा खीर बनवून दाखवावी लागणार आहे किंवा मटणाची भाजी बनवून दाखवावी लागणार आहे। हे काही पदार्थ त्या ठिकाणी करून दाखवावे लागणार आहे, कारण की हे सर्व दिलेले आहे। आणि त्याचबरोबर बूट मेकर कॉबलरचा पद आहे। तर यामध्ये आपला ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर यामध्ये आपल्याला बुटाची पॉलिशिंग करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर तो बूट शिवून आपल्याला दाखवावा लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला स्टूलवर तो ठेवून आपल्याला त्याची म्हणजे पॉलिश वगैरे करून दाखवावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला
या ठिकाणी करावं लागणार आहे बूट मेकर कॉबलर पदामध्ये। आणि टेलरमध्ये जर पाहिलं तर टेलरमध्ये आपल्याला माप घेऊन दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला कापून दाखवावं लागणार आहे कैचीनं, त्याचबरोबर आपल्याला युनिफॉर्म सुद्धा त्या ठिकाणी शिवून दाखवावं लागणार आहे। तर हे काही ट्रेड टेस्ट आपल्याला करावं लागणार आहे। आणि बार्बरमध्ये जर पाहिलं तर केस कापून दाखवावं लागणार आहे आपल्याला, त्याचबरोबर दाढी करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर शेविंग करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला कटिंग सुद्धा त्या ठिकाणी करता आली पाहिजे। त्याचबरोबर वॉशरमॅनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाण्यानं सर्व साफसफाई करता आली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला खाकी जे वर्दे ते धुवून दाखवावं लागणार आहे आपल्याला, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे आपल्याला त्यावर स्प्रे सुद्धा त्या ठिकाणी करावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला वॉशरमॅन पदामध्ये करावं लागणार आहे। आणि स्वीपर पदामध्ये जर पाहिलं तर स्वीपर पदामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे। तर स्वीपर पदामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, एका खोलीमध्ये आपल्याला नेलं जाणार आहे, सफाईगारचं सुद्धा त्याला पद म्हटलं जाते, एका रूममध्ये नेलं जाणार आहे आणि त्या रूमची आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। जे पण नीटनेटकेपणाने साफसफाई करणार आहे त्यांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला स्वीपर पदामध्ये संडासामध्ये नेलं जाणार आहे आणि संडास आपल्याला साफ करून त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। जे चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यांना चांगले मार्क्स पास केले जाणार आहे। आणि तिसरं यामध्ये असणार आहे आपल्याला बाथरूममध्ये नेलं जाणार आहे, बाथरूमची आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। तर हे काही काम आपल्याला पदामध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे। अशा प्रकारे ट्रेड टेस्ट आपली असणार आहे। पेंटरमध्ये जर पाहिलं तर पेंटर आपल्याला या ठिकाणी कलरचं नॉलेज असलं पाहिजे, त्याचबरोबर पेंटिंग आपल्याला करून दाखवावं लागणार आहे, सिग्नेचर, त्याचबरोबर आपल्याला ड्रायव्हिंग पेंटिंग त्या ठिकाणी काढून दाखवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर माळीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल तर असे विविध काही ट्रेड आहे, तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे। तर पहा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा ग्राउंड या ठिकाणी फिजिकल चालू झालेला आहे 26 सप्टेंबर पासून। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर आपलं ग्राउंड असणार आहे, ग्राउंड झाल्यानंतर आपलं ट्रेड टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपला काय असणार आहे, नंतर पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्याला जनरल नॉलेज म्हटलं जाते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एक विषय असणार आहे ते हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर, ह्या दोनपैकी एक सब्जेक्ट त्या ठिकाणी विचारला जाणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि 1.5 ते 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर याचा आपल्याला फुल फायदा घ्यायचा आहे। 100च्या 100 प्रश्न टिक करून यायचा, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर आपण या ठिकाणी जेवढे पण अंदाजे टोले मारले तर यामध्ये आपले जेवढे पण प्रश्न बरोबर असणार आहे त्यामधले एक पण मायनस या ठिकाणी होणार नाही, कारण की निगेटिव्ह मार्किंग नसली तर जे प्रश्न आपले बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी होत नाही। हा फायदा या ठिकाणी आहे, त्याचे आपल्याला प्लस मार्क आपल्याला वाढणारा हा उलटा फायदा आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया सर्वात अगोदर आपलं फिजिकल होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असणार आहे पेपर, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पाचव्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची आहे। तर आपलं ॲडमिट कार्ड चेक करा, ज्यांचं सुद्धा आले, भरपूर विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आले। तर तशी आपण या ठिकाणी त्या वेबसाईटवर जर पाहिलं आपल्याला तारीख उघड दिसते, ॲडमिट कार्ड सुद्धा दिसते, तर आपण डाउनलोड सुद्धा ते करू शकता। ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहा। आजच्या थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।